महाराष्ट्र में ओबीसी आरक्षण को लेकर राजनीतिक तूफान मचा हुआ है। कांग्रेस के नेता विजय वडेट्टीवार ने राज्य सरकार के जीआर और भुजबल पंकजा मुंडे की भूमिका पर कड़ा हमला बोला है। मराठवाड़ा में सामाजिक तनाव और मराठा ओबीसी विवाद बढ़ रहा है। वहीं बीजेपी विधायक पडळकर की विवादित टिप्पणी ने और भी हलचल मचा दी है। असं आहे, ते जर तिकडे गेले म्हणून पाळा म्हणत असतील तर मग सरकारच पाळलं पाहिजे। हे जीआर कोणी काढला? सरकार म्हणून काढला की मंत्री म्हणून काढले? पाळा ना सरकारला। मग कोण सरकारला त्या पदावर तो कुठला अधिकार आहे जीआर काढून ओबीसीचा वाटोळा करणाऱ्या सरकारला? यातून अनेक मार्ग म्हणजे चर्चा होईल वेगळ्या मार्गाने, पण एक आहे की हे ते म्हणतायत की त्याला पाळा, हे याला पाळा। अरे आता ओबीसीचं नुकसान होत आहे त्याचं काय? प्रमाणपत्र वाटले जात आहेत त्याचं काय? ते कसं रोखणार? तो जीआर कधी रद्द करणार? जीआर रद्द झालाच पाहिजे, पण कोण करणार? आम्ही करणार काय? आज मोर्चे निघत आहेत तर सत्तेमध्ये बसलेल्या लोकांनी करायला पाहिजे ना। कोण करणार आहेत? त्यामुळे बोलण्यापेक्षा ठणकावून सांगा। बाहेर आपण भूमिका मांडतो तशी आतमध्ये पण मांडा। कोणाच्या आईवर, हा खरं म्हणजे आईला शिवी आहे, हा असा मूर्ख पागल कुत्र्यानी चावल्यासारखं बोलतोय। कुत्र्यापेक्षाही आता हे शब्द मला बोलायला नको। एखाद्या आईच्या वर अशा प्रकारे बोलणं, अरे कुठली संस्कृती आहे? कुठले याच्यावर संस्कार आहेत? ती शिवी कुणाला लागते? यांची औलाद नाही म्हणणं म्हणजे इतके नालायक आणि करंटपणा महाराष्ट्राच्या राजकारणात, हरामखोरीपणा मी पहिल्यांदा बघतोय। आणि हे काही योग्य नाही। अशा व्यक्तींना राजकारणात ठेवायचं की नाही हे त्या पक्षाच्या नेत्यांनी ठरवलं पाहिजे।